गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात एक चर्चा सातत्यानं ऐकायला मिळते. शरद पवारांचा पक्ष आता विरोधात राहणार की सत्ता असलेल्या एनडीएच्या दिशेने पाऊल टाकणार? सुरुवातीला या चर्चांकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही, पण त्यानंतर एकामागून एक अशा घडामोडी घडू लागल्या की ज्यामुळे या चर्चेला वेगळंच वजन मिळालं. मागच्या 2-3 दिवसात तर इतक्या वेगानं घडामोडी घडत आहेत की सकाळी उठल्यावर शरद पवार गट सत्तेचा भाग असेल अशी बातमी आली तर आश्चर्य वाटू नये. आधी पक्षातील आमदारांची मतं जाणून घेण्यात आली, त्यानंतर बहुतेक आमदार एनडीए सोबत जाण्याच्या बाजूने असल्याची माहिती समोर आली. त्याचवेळी भाजप नेत्यांसोबत झालेल्या काही भेटींचीही चर्चा रंगली आणि या सगळ्यावर शिक्कामोर्तब होईल अशी आणखी एक घटना घडली. शरद पवारांचे विश्वासू मानले जाणारे जयंत पाटील थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले. विशेष म्हणजे त्याचवेळी अजित पवार गटाचे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलही वर्षा बंगल्यावर उपस्थित होते. त्यामुळे हा केवळ योगायोग होता की महाराष्ट्राच्या राजकारणात एखाद्या नव्या समीकरणाची सुरुवात आहे? शरद पवार गटात नेमकं काय सुरू आहे? आमदार आणि खासदारांमध्ये नेमकी कोणती चर्चा सुरू आहे? नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबाबत सुरू असलेल्या चर्चांकडे सुरुवातीला फारसं गांभीर्यानं पाहिलं जात नव्हतं. कारण शरद पवार हे भारतीय राजकारणातील सर्वात अनुभवी आणि वेळ साधून नेणारे नेते मानले जातात. त्यामुळे त्यांच्या नावाभोवती अफवा आणि राजकीय अंदाज कायम फिरत असतात. पण यावेळी परिस्थिती थोडी वेगळी दिसू लागली. कारण चर्चा फक्त बाहेरून होत नव्हती, तर पक्षाच्या आतूनही काही संकेत समोर येऊ लागले. या चर्चेची सुरुवात झाली ती राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या एका विधानापासून. त्यांनी शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख करत आता त्यांच्या पक्षाने भविष्यासाठी एखादा राजकीय निर्णय घ्यायला हवा असं मत व्यक्त केलं. हे विधान राजकीय होतं की केवळ वैयक्तिक मत होतं हा वेगळा विषय, पण त्यानंतर घडलेल्या घटनांनी या विधानाला वेगळा संदर्भ मिळाला. यानंतर अशी माहिती समोर आली की शरद पवार गटातील आमदारांनी पक्षाच्या बैठकीत एनडीए सोबत जाण्याचा पर्याय हा गंभीरपणे मांडला आहे. विरोधी बाकावर बसून मतदारसंघातील विकास कामे हे करणं त्यांना कठीण जात असल्याची भावना अनेक आमदारांनी व्यक्त केल्याचं सांगितलं गेलं. महाराष्ट्राच्या राजकारणात हा मुद्दा नवीन नाही. सत्तेत असलेल्या पक्षाच्या आमदारांना निधी, मंजुरी आणि प्रशासकीय निर्णय अधिक वेगानं मिळतात अशी भावना अनेकदा व्यक्त होत असते. त्यामुळे काही आमदारांनी भविष्यातील राजकीय अस्तित्वाचा विचार करून सत्तेच्या जवळ जाण्याचा आग्रह धरल्याची चर्चा रंगली. या सगळ्यात सर्वाधिक चर्चेत आलेलं नाव म्हणजे जयंत पाटील. कारण पक्षातील आमदारांची मतं जाणून घेण्याची जबाबदारी त्यांनीच घेतल्याचं समोर आलं. सूत्रांच्या माहितीनुसार पक्षाच्या 10 आमदारांपैकी 9 आमदारांनी एनडीएबाबत सकारात्मक भूमिका मांडल्याची चर्चा आहे. यानंतर खासदारांशीही चर्चा झाली आणि अंतिम निर्णयासाठी सर्व मतं शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचवली जाणार असल्याचं सांगितलं गेलं. पण इथं एक राजकीय तपशील लक्षात घेण्यासारखा आहे. या बैठकीत भाजप विरोधात सातत्यानं आक्रमक भूमिका घेणारे रोहित पवार उपस्थित नव्हते. हा फक्त योगायोग होता का, की जाणीवपूर्वक त्यांना या प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आलं? यावर अधिकृत उत्तर नाही. मात्र राजकीय चर्चांमध्ये याला सर्वाधिक महत्त्व दिलं जात आहे. कारण पक्षातील सर्व मतं एकसारखी नसल्याचं यावरून स्पष्ट होतं. इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी भाजपचे नेते विनोद तावडे यांची भेट घेतल्याची चर्चाही समोर आली होती. त्या भेटीबाबत अधिकृत फारशी माहिती आली नाही, पण त्यानंतर सुरू झालेल्या हालचालींमुळं त्या भेटीकडेही वेगळ्या नजरेनं पाहिलं जाऊ लागलं. आणि मग आली ती मध्यरात्रीची घटना. रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सर्वप्रथम सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल दाखल झाले. काही वेळानं तिथे जयंत पाटीलही पोहोचले. जवळपास तासभर चर्चा झाली अशी माहिती आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही नेते राष्ट्रवादीच्या 2 वेगवेगळ्या गटामधील महत्त्वाचे चेहरे आहेत. त्यामुळे या भेटीने राजकीय चर्चांना आणखी वेग मिळाला. राजकारणात वेळ, ठिकाण आणि उपस्थिती यांना खूप महत्त्व असतं. अनेक वेळा बैठक संपल्यानंतर त्यात काय चर्चा झाली यापेक्षा बैठक झाली हाच मुद्दा मोठा असतो. त्यामुळे या भेटीचा अर्थ नेमका काय लावायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण जर हा फक्त प्रशासकीय विषय असता तर एवढ्या मोठ्या प्रमाणात गोपनीयता ठेवण्याची गरज का पडली? आणि जर हा राजकीय विषय असेल तर त्याचा पुढचा टप्पा काय असू शकतो? याच काळात अशी माहिती समोर आली की जयंत पाटील यांनी या भेटीपूर्वी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. म्हणजे प्रथम शरद पवारांशी चर्चा, त्यानंतर थेट मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट. त्यामुळे या संपूर्ण घटनाक्रमाला आणखी राजकीय वजन मिळालं. मात्र या चर्चांना उत्तर देताना जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं की आपण इस्लामपूर नगरपालिकेच्या एका प्रशासकीय विषयासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. तटकरे आणि प्रफुल्ल पटेल तिथे उपस्थित असल्याची माहिती आपल्याला नव्हती. त्यांनी कोणतीही राजकीय बैठक झाल्याचं नाकारलं. पण महाराष्ट्राच्या राजकारणात केवळ अधिकृत स्पष्टीकरणावर चर्चा थांबत नाही. कारण अनेक मोठे राजकीय निर्णय सुरुवातीला नेहमीच नाकारले गेले आणि नंतर प्रत्यक्षात आले. असा अनुभव राज्याने अनेकदा घेतला आहे. त्यामुळे या भेटीबाबत संशय कायम आहे. मात्र इथून पुढे सर्वात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, जर ही भेट केवळ प्रशासकीय विषयासाठी होती तर राज्याच्या राजकारणात इतकी मोठी चर्चा का रंगली? कारण या भेटीच्या आधीपासूनच शरद पवार गटातील आमदार आणि खासदार एनडीए सोबत जाण्याबाबत अनुकूल असल्याच्या बातम्या या सातत्यानं समोर येत होत्या. त्यामुळे ही बैठक त्या चर्चेचाच पुढचा टप्पा मानली जात आहे.
खरं तर शरद पवार यांच्या समोर आजही जी परिस्थिती आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या इतिहासातील कदाचित सर्वात कठीण परिस्थिती मानली जाते. 2023मध्ये अजित पवार यांनी बंड केल्यानंतर पक्षाची मोठी संघटना, अनेक आमदार आणि पक्षाचा एक मोठा भाग वेगळा गेला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटानं चांगली कामगिरी केली, पण विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. परिणामी विधानसभेत संख्याबळ मर्यादित राहिलं आणि विरोधी पक्षात राहून राजकारण करण्याची वेळ आली. त्यामुळे सत्तेबाहेर असलेल्या आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण होणं हे काही नवीन नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात यापूर्वीही अनेकदा अशा कारणामुळं पक्षांतरं झाली आहेत. त्यामुळे शरद पवार गटातील काही आमदारांनी भविष्यातील राजकीय अस्तित्व लक्षात घेऊन एनडीएचा पर्याय पुढे केल्याची चर्चा आता अधिक ठळकपणे होत आहे. आता या संपूर्ण प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा राजकीय मुद्दा आहे, तो म्हणजे दिल्लीतील गणित. आज शरद पवार गटाकडे आमदारांची संख्या कमी असली तरी लोकसभेतील खासदारांचं संख्याबळ आणि शरद पवार यांचं राजकीय वजन अजूनही कायम आहे. केंद्र सरकारसमोर आगामी काळात अनेक महत्त्वाची विधेयकं येऊ शकतात. अशावेळी प्रत्येक खासदाराचं महत्त्व वाढतं. त्यामुळे भाजपही भविष्यातील राजकीय समीकरण लक्षात घेऊन प्रत्येक शक्यता तपासत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यामध्ये आणखी एक राजकीय कोण दुर्लक्षित करून चालणार नाही. गेल्या काही आठवड्यांपासून शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार अशाही चर्चा सुरू होत्या. मात्र काँग्रेसमधून त्याला फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शरद पवारांसमोर उपलब्ध पर्याय कमी होत चालल्याची चर्चा सुरू झाली. अशा परिस्थितीत जर पक्षातील आमदार आणि काही खासदार सुद्धा सत्तेच्या दिशेने जाण्याचा आग्रह धरत असतील तर शरद पवारांवर निर्णयाचा दबाव वाढणं स्वाभाविक आहे. दरम्यान या मध्यरात्रीच्या भेटीनंतर अमोल मिटकर यांनी केलेलं वक्तव्यही चर्चेत आलं आहे. त्यांनी आश्चर्य व्यक्त करत जर जयंत पाटील वर्षावर गेले असतील तर राजकारणात काहीतरी नवीन ट्विस्ट असणार असं म्हटलं. अर्थात हे त्यांचं राजकीय मत आहे, पण या वक्तव्यानंतर भेटीबाबत चर्चांना आणखी वेग मिळाला. म्हणून या मध्यरात्रीच्या बैठकीकडे केवळ एका भेटीच्या नजरेनं पाहून चालणार नाही. ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या समीकरणांची सुरुवात ठरते की काही दिवसांनी विसरली जाणारी एक साधी राजकीय भेट ठरते, हे आता शरद पवारांच्या पुढच्या निर्णयावर अवलंबून असेल. तुम्हाला काय वाटतं, वर्षावर झालेल्या मध्यरात्रीच्या बैठकीत खरोखरच नव्या राजकीय समीकरणांची बीजं रोवली गेली आहेत का, की पुन्हा एकदा शरद पवार आपल्या खास शैलीत संपूर्ण राजकारणाची दिशा बदलणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.